तर तुम्ही पण आर्य पोदार गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजमध्ये ऍडमिशन करायचा विचार करताय तर आज मी तुम्हाला शेअर करणार आहे सेफ ऑल इंडिया रँक, जेणेकरून की तुम्हाला कॅप राऊंड 1 कॅप राऊंड 2 मध्ये 100% सीट अलॉटमेंट होऊन जाईल. सगळ्यात अगोदर जर आपण एससी कॅटेगरीचा विचार केला तर लास्ट इयरला 417 मार्कावर कॅप राऊंड 1 मध्ये सीट अलॉटमेंट झालं होतं. जो ऑल इंडिया रँक होता 1,77,541 होता. ऑल इंडिया रँक आणि एसएमएल नंबर तुम्हाला स्क्रीनच्या वर दिसेल. मी प्रत्येक कॅटेगरीचा नीट स्कोर तुमच्याबरोबर शेअर करत आहे. त्यानंतर एसटी कॅटेगरी मधून जवळपास 334 मार्कावर जे आहे ते सीट अलॉटमेंट झालं होतं. त्यानंतर व्हीजे कॅटेगरी मधून 461 मार्कावर सीट अलॉटमेंट झालेलं होतं. एनटीबी कॅटेगरी मधून 435 मार्कावर सीट अलॉटमेंट झालं होतं. एनटीसी कॅटेगरी मधून 476 मार्कावर सीट अलॉटमेंट झालं होतं. एनटीडी कॅटेगरीला 478 मार्कावर सीट अलॉटमेंट झालं होतं. सेम कट ऑफ ओबीसी कॅटेगरीसाठी होता 478 नीट स्कोर. एसीबीसी कॅटेगरी मधून 476 मार्कावर सीट भेटलं होतं. ईडब्ल्यूएस कोट्यामधून 475 एवढा लास्ट इयरचा क्लोजिंग कट ऑफ होता. ओपन कॅटेगरी मधून 493 जो आहे तो क्लोजिंग कट ऑफ होता कॅप राऊंड 1 चा. जर तुमचा ऑल इंडिया रँक मी स्क्रीनवर दिला आहे तेवढा येत असेल तर तुम्हाला कॅप राऊंड 1 किंवा कॅप राऊंड 2 मध्ये महाराष्ट्र स्टेटमध्ये स्टेट कोट्यातून 100% जे आहे ते आर्य पोदार गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजला सीट अलॉटमेंट होईल. तुम्हाला जर बाकी कॉलेज बद्दल असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा. किंवा तुम्हाला जर डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग करायचे असेल तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करा. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.